कोणत्या पदाचा आहे वर्ण क्षमा अमानित नायने अभयम सत्व संशुद्धी अहिंसा सत्यम क्रोधस्त्याग शांती वैष्णव भयाभूतेष्टलोलुप्तमार्दमलीय तेज क्षमा धृती या पदाचं वर्ण आहे. आणि मातुर्य इंद्रियाचे वेग का क्षमेचं वर्णन मात्र एकाच गोवितच गेला. ते पाहता सर्व साध्य गर्वाने त्याची क्षमा जसे देव आणि रोमा. आता पुढे क्षमा धृती धैर्य मातुर्य इंद्रियांचे वेग प्राचीने खवळले रोग अथवा योग वियोग प्रियांचे. मातुर्य इंद्रियांचे वेग हे इंद्रिय जे असतात हे आपल्याकडे विषयाकडे काय करतात आणि किती प्रयत्न केला तरी आवरण्याचा हे होत नाही. नाही का एखाद्याला ताप आलेला असतो 2 डिग्रीपर्यंत गेला असतं. डॉक्टर सांगतात त्याला डाळीचं पाणी द्या, काही खाण्याकरता देऊ नका. आणि त्याच्यामध्ये आला सण आणि हा या तापाने आजारी. मग ते घरचे लोक काय करतात बरं का, सण करतात पण याला काय करीत नाही, देत नाही. डाळीचंच पाणी देतात. आणि पुढे आता ते भज्याचा भात सुटला असला मग हा काय करतो, लोकांच्या समोर डाळीचं पाणी पितो, सगळ्यांना रात्री झोपून जाऊ देतो. आणि याला काही ते इंद्रिय आवरले जात नाही. मग इंद्रियांचा वेग असतो. मग तो पाहतो हे सगळेजण काय झोपलेले, मग स्वयंपाक करत झाला आणि त्या पदार्थावर ताव मारतो आणि 2 डिग्रीचा ताप त्याचा 5 पर्यंत जातो. मोठं रामबाई मग ते वैद्य येतात, डॉक्टर येतात. म्हटलं काय काहीतरी याने कुपथ्य केलं असलं. याला विचारतो काही कुपथ्य केलं काय, मुळीच नाही. सर्वांच्या समोर डाळीचं असतं पाणी. म्हणलं हे खरं आहे जे सांग. आणि खरं जर सांगितलं नाही म्हणजे आमच्यावरती बोल नाही. नाही तर म्हणलं संपलं मग सगळं. खरं जर सांगितलं तर काही त्याच्यावरती औषध देता येईल. मग तर सांगतो खरोखर आहे. म्हणलं सगळे झोपल्यावरती जास्त नाही 10-5 वाजेपर्यंत मातुर्य ह्या इंद्रियांचे वेग प्राचीनही खवळले जग रोग. तरुणपणामध्ये प्रतिकारशक्ती असते, वृद्धपणामध्ये प्रतिकारशक्ती नसते. मग ते इंद्रिय आपला उठाव घेत असतात. किंवा योग वियोग प्रियांचे संसार आहे. बापाच्या अगोदर मुलगाच रामभरभाई, तो करता मुलगापणा. कधी ॲक्सिडेंटमध्ये घर होत असतं त्यावेळेला याची कशी स्थिती होते त्याचं वर्णन इथं केले आहे. आगव्याचा दोर एक वेळ आली अपूर ढगाष्टीवणी धीर उघड. हे सगळे 23 प्रकारचे दावत देत मे कधी बहुतेकाने आली. एका वेळेला झाले, कर्माने नाही. कधी घरचा मनुष्य आजारी असतो, त्याला हॉस्पिटलमध्ये काय केलं असे, भरती केलं असते, ऑपरेशन करायचं की ना करायचं. इकडे चाललं बघा बापाला भेटण्याकरता हॉस्पिटलमध्ये आहे
आणि मग आता मुलाला भेटण्याकरता चालला आहे. मध्यंतरी जात असताना पार्किंगमध्ये धक्का दिला, तिथंच पडला. हा ॲक्सिडेंट झाला. बाप कुठे आहे? दवाखान्यात. सिरियस आहे. हा भेटायला गेला तर मध्यंतरी काय झाला? ॲक्सिडेंट झाला. आणि इतका पाऊस आला बरं का, 5 लाखाला द्राक्षाची माळ खपणार होती. जो पाऊस आला ते उपसून टाकायलाच उलट पैसा 5 लाख एक आहे. आता किती दुःख आले. नाही, आध्यात्मिक पुढे, आदिभौतिक पुढे. आध्यात्मिक म्हणजे शुद्धा त्वचा वगैरे, आदिभौतिक म्हणजे व्याघ्र वगैरे अमके जमके, आणि आदिदैविक म्हणजे भूकंप, पूर येणे, हे सगळे. आता हे नाही का, पर्यटकाला कोणतं दुःख आहे? हे दुःखाला कल्पना होती का त्यांना का असं दुःख येईल म्हणून? तर कोणत्या वेळेला संसारामध्ये कोणतं दुःख येईल सांगता येत नाही. मग कसा त्या दुःखाचं हे करतो. आकाशी धुमाची रेखा उठले बाबा आकडी का, आणि गिळी एके झुळकात महाराज भी. आकाशी धुमाची रेखा एकदा वावटळ आली म्हणजे ते आकाशामध्ये जो दूरपर्यंत जाते. एकदम वावटाळ आली, मनुष्य उभा होता असा, जे जोरात आली माणूस सगळा आकाश काय करतो? तो आपल्यामध्ये गिळून घेतो. आदिभूताची द्रेवा अध्यात्मादी उपद्रवा पातळी पांडवा गिळून निघाली. आदिभूत आदिदैव, आध्यात्मिक, आदिभौतिक आणि आदिदैविक एका वेळेला आलेले बघा. परिवर्तन सुद्धा सर्व दुःखाचा प्रतिकार करत असतो. त्याला धैर्य असं म्हणतात. चित्तशोकाच्या अवसरी उचलवली धैर्याचे चांग करी, तो मणी पे उदारी तेज. त्यावेळेला चित्तामध्ये गडबड होत असते. जमलं तर जमलं, नाही तर लोक काय करतात, असं डोकं फोडतात बा असे. आपण अशी परिस्थिती काय, त्या चित्तामध्ये कोणत्याही प्रकारे स्थिरता नसते, अस्थिर झालेली असते. अशा वेळेला धैर्य नावाची वस्तू काम करते. कोण करते? जे होऊ नये ते झालं. अशा अवस्थेमध्ये, ज्या अवस्थेमध्ये काही माणसं विपरीत काम करतात बा, कोणी आत्महत्या करतो, कोणी काय करतो, कोणी काय करतो. मग आलेल्या संकटाला तोंड देणे, याला धैर्य असं म्हणतात. आता शौच म्हणजे काय? म्हणजे पवित्रपणा. आता निर्वाळ निकनके भरीला गंगे पियुगे, कलशाची सारिखे शौच म्हणे. आता निर्वाळ निकंके आणि भरीला गंगे दोन्ही पवित्र. धातूमध्ये सोनं हे काय आहे? पवित्र आहे, नाही का? तुमचे जे लोखंड वगैरे हे सगळे काय आहे? अपवित्र आहे सगळे. त्याच्यात हे तांबा पितळ वगैरे सगळे काय आहे? पण लोखंडापेक्षा तांबा बरं, तांब्यापेक्षा पितळ बरं, पितळापेक्षा चांदी, आणि चांदीपेक्षा सोनं. मग आता एखाद्याच्या घरी काय सगळे चांदीचे उपकरण असतात सगळे, कोणते? आणि एखाद्याच्या घरी सगळे सोन्याचे. गिरीबालाजी सगळ्या सोन्याचाच गिरीबालाजी. बसायला आसन सुद्धा कशाचं आहे? आणि सगळे स्वर्ण. कलश कोणत्याचे आहे? असं म्हणतात. आपल्याला कल्पना नाही. भारतामध्ये श्रीमंत देवस्थान कोणतं? बघा, त्याच्यात 7 दिवसामध्ये जेवढा पैसा मिळतो ती तर, आणि देवाला वर्षात भेटते. किती?
खूप त्यांचे कॉलेजेस वगैरे धर्मशाळा बरेचसे मदत देतात. सरकारला मदत करतात. कोणाला? सरकारला. त्याचा प्रसाद देते ना बरं का. आम्ही 2-3दा गेलो म्हणून नाही, काजू बदाम काय तुमचे ते, आणि प्रसाद किती एवढा काय हे मोठा देते बघाय. एका माणसाचं जेवण असतं. आणि धर्मशाळा सुद्धा पैसा घेत नाही. श्रीमंत देवस्थान आहे. आपल्या महाराष्ट्रामध्ये 2 देवस्थानं श्रीमंत आहे. शिर्डीचे साईबाबा आणि शेगावचे अवतारी पुरुष साईबाबाचे ते सांगतात बा त्यांचं पंपा सरोवरामध्ये केवळ तिथे अरण्य आहे. सगळं काय तुमचे वाघ आणि सरपण तिथं जाऊन गजानन महाराजांनी तपश्चर्या केली. मोठं मंदिर बांधलं आहे तिथं. तिथं तुमच्या याचं हे आहे, जटायू पक्षाचा रोप होता. तिथं शबरीची बोरं खाल्ली होती कोणी, ते सगळं दाखवलं आहे. कसं आलेलं आहे म्हणे तुम्हाला सांगा. म्हणून सर्वांमध्ये पवित्र म्हणजे सोनं. निर्वाळीला म्हणा गंगेचं पाणी पवित्र. सोन्याच्या भांड्यामध्ये कोणतं पाणी ठेवलं? गंगेचं पाणी. आणि कलशाची आहे सारी काही शौचाची. तसंच आतमध्ये निर्मळ ज्ञान आणि वर पवित्रता. अशा प्रकारे ज्याला पावित्र्य समजलं. हे पवित्रीचा विचार धर्मशास्त्रामध्ये आपल्या धर्माचे वेळ आहे. पवित्र सोहळी, ज्याचा आवडता देव, अखंडित प्रेम, हे सगळं पवित्र आहे. तुळशीचं पान टाकलं तर ते तीर्थ तयार होते. काय होते? एका पानाने परमात्मा विकत घेतला होता, तुळशीच्या पान. ते तुमचं आहे ना. सगळ्या बायाने जरी आणखी सोनं टाकलं तरी पारड्यावर जाईना. शेवटी पाळी कोणावर आली? मग रुक्मिणी काय केलं? सगळं सोनं ना आले. सोन्याची द्वारका तिथे काय कमी. तिला माहिती होतं सगळं किती टाकलं तरी उपयोग नाही. तुळशीच्या जवळ गेली आणि तुळशीचं काय घेतलं? एक पान. ते सुकलेलं आणि ते कुठे ठेवलं? अलंकारावर. सगळे अलंकार पारड्यात पडले तरी पारड्यात जसंच्या. आणि तुळशीचं पान पडतं बरोबर पाडलं. काय एका तुळशीच्या पानाने देव काय घेतला? एवढी शक्ती कोणात आहे? म्हणून तो वारकऱ्याचं खरं दैवत कोण आहे? मग त्याहीपेक्षा प्रत्येकाच्या घरी तुळशी आहे, वाद नाही वाद, पूजा करतात, काय करतात. पण एक दोष आहे, पूर्णत्व नाही. मग पूर्णत्व काय? मग वृंदावनामध्ये असलेली तुळशी गळ्यामध्ये असणं हे पाहिजे. प्रत्येकाच्या घरी आहे, पण ती वृंदावनात आहे. कुठं आहे? एखाद्या एवढ्याच्या भांड्यात टाकते. जागाच नाही तर काय करणार? राहायला जागा नाही, तुळशीला कुठं बरं काय. म्हणून बरं का, वृंदावनामध्ये असलेली तुळशी कुठे आली पाहिजे? तर त्यापेक्षा कमी सांगितलं बघा. काय सांगितलं? वरच्या अवयवात आली पाहिजे. पुढच्या वरच्या अवयव म्हणजे मध्य बरोबर वरचे अवयव हे, त्याच्या खालचे प्रत्येक वरच्या अवयवात सगळं सोनं असते इथून इथपर्यंत. आणि पुढे मग चांदी असते. आणि पुढे पायामध्ये लोखंड असते. ते वरच्या अवयव म्हणजे आपल्या अजून तितकीपर्यंत आपली मदत घेणे. वरच्या अवयवामध्ये कुंडलं सुद्धा तुळशीचे असतात, सोन्याचे नाही. कशाचे? बघायला पडतं. हातात सुद्धा तुळशी असते. सामान्य वाटलेल्या मोठ्या मोठ्या
मोठ्या मोठ्या माणसाचं सांग, ते राजेंद्रनाथजीच्या हातात सुद्धा काय हे बरेचसे असते का तो कारण तुळशीचं एवढं काय महत्व आहे. मरायला टेकला म्हणजे पान कोणाचा घालला? तुळशीचा. त्याच्या अगोदर मरणाच्या अगोदर तुळशी गळ्यात घातली तर भाग्यवान माणूस. जाऊ दे, दृष्टांत आलेला आहे म्हणजे एक 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 दृष्टांत. अंगी निष्काम आचार, विवेक साचार, सभया घडला खार, सुचित वाजे. वागणे कसं आहे? सर्व पवित्रच आहे आणि अंतःकरणामध्ये विवेक भरलेला आहे. तो सभा घडला आकार सुचित. तो जणूच काही मनुष्य नसून त्याच्या रूपाने कोण आहे? पवित्र. पवित्र जो सतत प्रभूचं चिंतन करत असतो, पवित्र तो. त्याची वाणी सुद्धा भगवान नामाने काय होते? हे वातावरण सुद्धा भगवान नामाने काय झाले? वातावरणामध्ये सुद्धा काय पवित्रता आहे. तिथले ते पहा की देवाच्या देवळात दर्शनाला जाते वेळी अगोदर ते मातीला असं करतात, नंतर शुचित्वाची फेडीत पाहतात. अद्रोह म्हणजे काय? आपल्या गुणाने दुसऱ्याला चांगलं करणं, याला अद्रोह असं म्हणतात. फेडीत पाप दाप, पोखीत तिचे समुद्रात आया, गंगा रंगात निघालेली आहे. स्नान करणाऱ्या माणसाचं काय नाहीसं करते? बरं. पोखीत तिरीचे पादव, गंगेच्या आणखी कडेला जे जे झाड असतील 12 महिने हिरवी असतात. आणि समुद्रात आया, आपण समुद्राला मिळाल्यानंतर सुद्धा पवित्र होते. जगाच्या गंगेचा दृष्टांत एक पहिला सोन्याचा दिला, हे सगळे पवित्र आहे. दुसरा गंगेचा दिला आणि तिसरा सूर्याचा. सूर्य उदयाला आला म्हणजे जगातला अंधार काय काय होतो? नष्ट होता. जगाचे अंधार एक किरण संपूर्ण जगतातल्या याचा अंधार नाहीसा करतो. आपल्या घरचा दिवस खोलीतला सुद्धा अंधार काय करीत नाही. आपल्या घरचा सूर्याचा एक किरण जगातल्या शक्ती कोणाच आहे? देवाने प्रकाश पुरवण्याकरता कोणाची योजना केली? यदा आदित्य कथान तेजो जगत चंद्रमस्याचं रवी दीप हिरा अदृश्य दर्शन. आणि ते म्हणला एका ठिकाणी राहून प्रकाश. विजेचे दिवे का फिरती असते का? ते एकाच ठिकाणी. सूर्य सगळ्या जगाला काय दिलं? ढग एका ठिकाणी असतो का? सगळीकडे. सगळ्याला पाणी पुरवलं पाहिजे ना. ही सगळी ईश्वराची लीला. जगाची आंध्र फेडी, श्रेयाची रावळे उघडी, अंधेगे जसा भासवत प्रतिप्रदक्षिणा सूर्य निघत असतो. तशी बांधिली बुडाली काढी, साखळी फेडी. साधू काय करतात? बंधातून लोकांना काय करतात? बुडाली काढीत. बुडात असलेला एखादा मनुष्य, शहाणा मनुष्य, बुडणाऱ्या माणसाला काय करतो? काढतो. साखळी फेडीत अर्थाची. साखळी फेडीत अर्थाची अर्थ म्हणजे दुःखी, जसं समाधान प्राप्त करून देणं. किंबहुना दिवस रात्री वडिलांचे सुख उन्नती, रात्र आणि दिवस वडिलांचे सुख उन्नती. स्वतः आहे ना, स्वतःही आनंद भोगतो आणि दुसऱ्याला काय देतो? आनंद देतो. असा एक वर्ग आहे, स्वतःही सुख भोगतो पण दुसऱ्याला काय देतो? असा एक वर्ग आहे की स्वतःही दुःख भोगतो, दुसऱ्याला काय? दुसऱ्याला दुःख देण्याकरता आपण दुःखी होतो. काय होतं? आणि त्याच्याद्वारा काय देतो? दुसऱ्याला दुःख. हे सगळे झालेलं आपल्या बाला 28 मारले म्हणजे
जाऊ दे, आपल्याला राजकारणाचा विषय आहे. म्हणजे भारतावरचं संकट आहे का सगळ्या जगावरचं आहे? एक 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 दृष्टांत काय, किंबहुना दिवस राहते पुढीलाचे सुख म्हणण्याचे, अनिल अनिल स्वार्थी स्वतःच्या कल्याण करीत असताना अन्याचे कल्याण साधणे, याला अपयशून्य असं म्हणणं आहे. वाचवणे आपल्या सुखालागी प्राणीजाताच्या अहितभागी आणि संकल्पाची आडवंगी नव्हे. आपल्या काळालागी प्राणीजाताच्या अहितभागी, आपलं कार्य करीत असताना, दुसरे कार्य साधत असताना आणि संकल्पाची आडवंगी, वाईट सुद्धा संकल्प मनामध्ये येऊ देत. एखाद्या माणसाकडून वाईट क्रिया घडण्याचा उद्योग करतो, पण वाईट क्रिया करता येत नाही तरी संकल्प वाईट करतो. काय करतो? मानसिक पाप म्हणतात त्याला. कोणतं पाप? काही वाचिकाने एखाद्या कीर्तनाला आपण जरी जाऊ शकलो तरी एक कीर्तनकार चांगलं हो, शुभशंकर. एखादा माणूस जरी तीर्थयात्रेला जाऊ शकलो नाही, जाणाऱ्या माणसाला म्हणतो तुमची यात्रा काय हो, सुख आहे. एखाद्या लग्नाला जाऊ शकला तरी म्हणतो तुमच्या सुख समृद्धीने तुमचं लग्न. या प्रकारे काही वाचिकाने अद्भुत पैशात गोष्टी ऐकसे ज्या किरटी सांगितले दिठी पावत आहे, याला अद्भुत असं म्हणत असतात. आता अमानित्व याचं जास्त वर्णन 13व्या अध्यायामध्ये केलेलं आहे. अमानित्व अदम्यत्व अहिंसा कोण्याही विषयीचे संभावितपणाचे. आता इथे एका विषयात संपूर्ण टाकतात. पुढं अमानित्व जाणसुमती नाही, जे वे पारता ते मान्यपणे सर्वता. आणि गंगा सिंधूच्या पावनी संकोचली जेवी असं आहे. ते आपलं तुम्हाला माहिती आहे, भगीरथाने काय आणली? माता स्वर्गातून आणली, तिचा ओघ कोण धारण करे? नाही तर म्हटलं पृथ्वी खाली नेल गे. मग कोणाची प्रार्थना केली? शंकर. म्हटले महाराज असं साहेब उद्धारा करता गंगा पृथ्वीवर येणार, तिचा ओघ कोणी सहन करावा. आमची विनंती आहे, तुम्ही काय करा. मग भगवान असे सारी गंगा कुठे ठेवली? जटेमध्ये ठेवली. आणि ते जटेतून आली ना, तीच गंगा भगीरथी. मुळात मुख्य स्थान कोणतं? स्वर्ग. आणि तिथून कोण हे उपकार कोणाचे? भगीरथ. सांभाळी एकाच्या कैवारी त्याप्रमाणे परमात्मा आणला. कोणी आणला? पंढरपूरला विठेवर. कोणाचे उपकार आहे? भला भला पंढलेखा नातुडे जो कवणे पडी अवघा आणला. म्हणून मग ते कोणाच्या डोक्यावर आले? पायापाशी राहण्याचे अधिकार. आणि ते कोणावर बसले? मग त्याला किती संकोच झाला. ज्ञानेश्वर महाराज गंगा संभच्या माझा पावने संकोचली, तिला संकोच झाला. त्याप्रमाणे मानाची इच्छा करीत नाही, पण प्रसंगात जर आला मानाचा तर त्याला संकोच उत्पन्न होतो. काय ते नाही का आपले मामासाहेब असायचे. मग आम्ही अमृताबाद मुंबईला, आता ते बसले तिथं आपले. आता ते खुर्चीवर बसले, खुर्च्यावर द्यायच्या काय. आम्ही आपले खाली बसलो, ते आमच्यावर मामा रागावले. आम्हाला कळेच ना अमृताबाद रागावले का म्हणून. मग लगेच म्हणायला लागले, म्हटलं खुर्च्या कशा करता आहे? मग का म्हणलं, तू खाली बसण्याकरता आहे का बसण्याकरता? आता त्यांचं मन बरोबर आहे, पण ते खुर्चीवर बसणे त्यांच्यासमोर काय नाही.
बरं बसले तर पुन्हा काय संकोच आहे, त्याला संकोच आहे. एकाच म्हणजे हे काय पुढे तर पुढे अमानित पदांशपती, हे बुद्धिमान चांगल्या अंतकरणाचे असणारे अर्जुना, आम्ही तुला ही लक्षणं सांगितलेली आहे. आणि आता सांगितले किती, आता सांगितल्याची किती आणि त्याची ते बोलव. आम्ही 13व्या अध्यायामध्ये याचं भरपूर वर्णन केलेलं आहे, जास्त सांगण्याची गरज नाही. एवं सव्वीसही ब्रह्मपदाचे वसत असे आणि मोक्ष चक्रवर्तीचे अग्रहार आहे. हे 26 गुण ज्याच्या ठिकाणी असतात, मोक्ष चक्रवर्तीचे जैसे मोक्षरूपी याच्या अग्रावरती असलेले ध्वजास्तंभासारखे आहे. संपत्ती दैवी, गुणतीर्थीची नित्य नवी, निर्विघ्न सागराच्या दैवी गंगाची आली. म्हणलं हे सगळे एक एक गुण म्हणजे एक एक तीर्थ आहे. गंगाला सुद्धा तीर्थ म्हटलेलं आहे. आणि निर्विघ्न सागराच्या दैवी गंगाची आली, जणू काही गंगा समुद्राला मिळण्याकरता आलेली आहे, अशी ही दैवी संपत्ती आहे. हिला गंगेची उपमा दिलेली आहे. गुणकुसुमाची माळा घेऊन मुक्ती बाळा, वैराग्य निरपेक्षाच्या गळा. लग्नाचा उदाहरणचा पूर्वीच्या काळामध्ये अशी लग्न व्हायची. मग उभं राहायचं कोणी, हातामध्ये काय घ्यायची माळ, आणि जेवढे काही राजे रजवाडी बसले असेल त्याला जो आवडेल त्याच्या गळ्यामध्ये काय घालायचे, घेऊन मुक्ती बाळा. मग कुणाच्या गळ्यामध्ये माळ घालतोय, का योग्य पुरुष असावा लागतो. योग्य पुरुष कोणता, वैराग्य, थोडे निरपेक्ष गळा घेवती. वैराग्य ज्याच्या ठिकाणी आहे, अपेक्षा आहे का कोणती, निरपेक्ष निष्काम कर्म करणारा असा जो कोणी असेल त्याच्या गळ्यामध्ये ही माळ काय करते बघ, घालते. की 26 गुणज्योती ही उजळून आरती, आणि आत्मया निजपती निवृत्त आहे. 26 म्हणजे आपण एकच असते, काही काही ठिकाणी पारायणामध्ये एकच बात असते ना. काही काही ठिकाणी 2 असते, काही ठिकाणी काय लागतं 3 असते, काही काही ठिकाणी 7 असते. किती असं मोठे आरती असते त्याच्यामध्ये, आणि मग ते ओवाळल्या जात. एक आरती म्हणून आपल्या याच्यामध्ये काय आहे, सत्काराचा शेवटचा विधी म्हणजे कोणता, आरती. मग विधी काय झाला, संपला आरती. तर ते गुणाला अनुसरून आरती येते. एखादा विजय जर प्राप्त करून आला, त्याची लोक काय करायचे, नाही काय सुरत पाच्या काही चांगली गोष्ट झाली तर आरती करायची. एक जण ग्रस्त होता बस, बरं का, सैन्यामधला, आणि कुटुंबाला म्हणायला लागलं, म्हटलं का मला काय आरती आणखी म्हणायला लागली व्हायला. तिला असं वाटायला लागलं, म्हणलं आरती मागतं, कोणता पुरुषार्थ करा. म्हटलं 200 लोकांचे, आणखी हातपाय तोडून आलो म्हणा. तिलाही वाटलं बा आनंदाचे 200 लोकांचे आणि एकटा हातपाय जोडतो, असं काय शौर्य. मग तिने विचारलं, म्हणलं आजचा कार्यक्रम तर तुमचा मोठा भारी दिसतो, रोजच्या पेक्षा कसा आहे. म्हटलं मी एकट्याने तुम्हाला काय केलं पाहिजे, मग एकट्याने नाही, गावातल्या लोकांनी काय केलं पाहिजे, इतका पुरुषार्थ झाला. मग त्याने विचारलं बघा, म्हणलं हातपाय तोडले, मग त्यांचे शिरकाने तोडले, ते म्हणलं अगोदर तोडले. ते म्हणाले मीच आरती करणार नाही, काय करणार, आता का आरती करण्या इतकी लायकी आहे. मग त्याची काय करतात, आरती करा. मग ते दृष्टांत दिला. निर्विघ्न सागर, गुणकुसुमाची माळामध्ये फुलं असतात. ही फुलं कोणती, 26 गुण हीच फुलं. घेऊन मुक्ती बाळा,
वैराग्य निष्पक्षाचा गळा घेऊ. जो वैराग्यवान पुरुष आहे, म्हणून निरपेक्ष पुरुष आहे, त्याच्या गळ्यामध्येही काय घालते, माळ घालणे. आत्मा या निजपदी निरांजना आली नाही. 26 गुण ज्योती ये उजळून आरती. किती ज्योती होते त्याच्यात. एखाद्या माणसाचं काही वाढदिवस म्हणा किंवा काही म्हणा, एखादा आणखी 50 वर्षाचा वाढ, 50 ज्योती ताटामध्ये देतात. किती? आणि त्याला काय करतात असं दृष्टांत. काय आत्मयाने पदी दिवसन आले तेव्हा बुद्धीचा आत्मदर्शन हेच बुद्धीचं ध्येय असल्यामुळे त्याला निजपदी बुद्धी नाही. तत्बद्ध असतात, आत्मा नसतं, निष्ठात. बुद्धीला आपल्या बोध प्राप्त होणं हे तिचं काय आहे. बोध कसं, त्याचा विषय कोण असतो? आत्मा. जी बुद्धी आत्म्यालाच काय करते, निरंजनारी म्हणजे निरंजन घेऊन आली. उघडे ते निर्मळे गुण याची मुक्ता फळे. दैवी शक्ती कळे गिटार नवाजी. गिटार समुद्र, त्याच्यावर असलेले शिंपले, त्याच्यामध्ये पाणी पडल्यानंतर मोती तयार होते. काय असे त्याला मुक्ता फळे असं म्हणतात. शक्ती काळे गिटार नवाजी. काय वानवायशी अभिव्यक्ती ह्या पाहिजे आणि केले दैवी गुणराशी संभे. म्हणून अशा रीतीने आम्ही 26 दैवी संपत्तीचे गुण तुम्हाला योग्य असे काय केले सांगे. गुणाची राशी असणारी संपत्ती, हिला खरी माणसाची खरी संपत्ती धनिक असणं ही संपत्ती आहे. त्यापेक्षा गुण असणे ही काय, गुणाची संपत्ती काय करावी लागते, मानावी लागते. संपत्ती रूप. आता दुःखाची अंतपोट वेली आणि दोष काट्याची दरी भरली. आता निजबद्धाने घातली असे. आता एक दुसरी आहे बघा. आतापर्यंत आंब्याच्या झाडाचं वर्णन केलं आणि आता कोणतं आहे बघा, येड्या बाबळीचं वर्णन. कोणते दुःखाचे अंत, सारं दुःखच भरलेलं आहे. आणि दोष काट्याची जरी भरली. त्या येड्या बाबळ्या जसे मोठे मोठे काकडे असतात, रुतले की त्या येड्या बाबळीचा काटा जरी रुतला आणि काढला तरी माणसाला ताप आणतो. त्याच्या अभावात सुद्धा काय असते, दुःख असते. आणि निजाभिमानी घातली आसुरी, मग तिला आसुरी संपत्ती समजलं. त्याच्या वेळेला की आम्ही वर्णन करून सांगणार आहोत. मग ते घेण्याकरता नाही, कशाकरता, त्याग करण्याकरता. त्याच्या वेळा दोष या माणसाला कळाला म्हणजे तो दोष नाहीसा करण्याचा करतो, प्रयत्न करतो. जाणावे अनुपयोगी, तिचा काही उपयोग काही आहे का उपयोग त्याचा, निरुपयोगी. काही झाडं असतात त्याचा काही उपयोग नाही, पानाचा नाही, कशाचा. हिवराचं झाड आहे, कशाचं, पानाचा उपयोग नाही, सावलीचाही. कोणी त्या झाडाजवळ बसत नाही, त्याला अनुपयोगी म्हणतात. आणि तरी आहे का हे चांगली श्रवणशक्ती. म्हणून आम्ही तुम्हाला चांगल्या प्रकारे आसुरी संपत्तीचं वर्णन सांगणार आहोत. तरी नरक व्यथातुरी नाना वया घरी आणि मिळू केला आसुरी. त्याच्यामध्ये असे गुण आहे, अपगुण आहे की तुम्हाला नरकाचं दर्शन जर पाहायचं असेल त्याची संगत करा. त्यांच्या एकाच्या संगतीमध्ये एक काय आहे, मग ते 6 गुणाचे ज्ञानेश्वर महाराजांचं वर्णन नरक व्यथात असं सांगितलं. थोडी अनावया अघोरी नरकाचं जर बघायचं असेल त्याचा आश्रय करा आणि माळो केला आसुरी संपत्ती.
अशी 6 गुणांनी गुणक असलेल्या मनाचे सगळे दोषच की. पण त्याचं वर्णन इथे असं केलेलं आहे. 20 वर्ग एकवट तया नाव जाय सभासद आसुरी संपत्ती खोट दोषाचा जाय. 20 वर्ग एकवट आणि तया नाव जसे जसं त्या विषयामध्ये श्री मारक शक्ती भरलेली असते त्याप्रमाणे आसुरी हा खोट दोषाचा आहे. केवळ दोष ज्याच्यामध्ये भरलेला आहे अशी जी आणखी अनुपयोगी असलेली नरकाला नेणारी आसुरी संपत्ती आमच्याकडून तुम्ही काय करा. पहिला दोष कोणता आहे? दंभ. पुढे विमानस्य क्रोध पारुष्यमे अज्ञानमच्या बीजातस्य पार्थ. दंभ म्हणजे आपण जे काही सत्कर्म केलं असेल ते मान मिळण्याकरता आणि लोकांच्या आणखी याच्याकरता नाही का, जेवढं उघड करून सांगता येईल तेवढं उघड करून काय नाही सांगता आलं. हे मोठे मोठे बरं आहे अमक्या अमक्या दिवसापासून त्यांचं आहे नाही का, 14 वर्ष झाले अण्णा काय करत नाही. दोष आहे. केलेलं पुण्य तोंडाने काय करणे आणि केलेलं पुण्य कोणालाही न सांगणे अमानितम आदम. प्राण गेला तरी तो कर्म काय करत नाही. कोणती संपत्ती नाही बरं का. आणि थोडं करतो आणि भरपूर सांगतो याला कोणती संपत्ती? आसुरी संपत्ती. एकच दिवस तप केलेलं असतं तरी सांगतो 1 महिन्यापासून तप केलेलं. याला दंभ असं म्हणतात. दंभ. दर्प. दर्प म्हणजे आपल्याकडे काही जे संपत्ती मिळाली तरुणपणा असला लोकांकडून मान मान्यता प्राप्त होते याच्यामध्ये मस्त होऊन राहणे काय राहणे याला कोणता दोष म्हणतात? दर्प असं म्हणतात. मान मान्यता मिळाल्यानंतर दर्प. भीमानस्य जगाला वंदनीय असलेला असा जो वेद ईश्वर त्याला न मानणे. काय न मानणे? कोणाला म्हणा कोण सांगतो कुठं आहे वेद आणि कुठला तुमचं आहे म्हणलं वेद काय कोणीतरी पोट भरण्याकरता लिहून ठेवलेलं आपलं ठेवलेलं आहे त्याला अभिमान म्हणतात. काय म्हणायचं? वेदाला आणि ईश्वराला सुद्धा तो मानत नाही. क्रोध. दुसऱ्याचा उत्कर्ष पाहून जळफळाट होणे. कोणाचा? एखाद्याचं भाग्य असते त्या भाग्यात त्याला बरेचसे लाभ काय होतात पण याची जळफळाट होते. पांडवाचा उत्कर्ष पाहून आणि दुर्योधनाची काय होत असे? जळफाट होते. त्याला क्रोध असं म्हणतात. पारुष्य म्हणजे दगडासारखं अंतःकरण. आता जिवंत माणसं मारणारी त्याला अंतःकरण म्हणायचं की काय म्हणायचं? आहे का काही दया आहे का त्याच्यामध्ये? दगडापेक्षाही सुद्धा अंतःकरण दगड असा एक प्रकार त्याला पारुष्य असं म्हणतात. आणि अज्ञान. पाप आणि पुण्य दोष सदोष याच्यातला निवाडा न होणे याला काय म्हणायचं? निवडणूक न होणे. चांगलं काय वाईट काय योग्य काय अयोग्य काय याला आणि अज्ञान असं म्हणत असतात नाही का. तुमचं नाही का वाऱ्याची आधारसा पडिनाला का कोंडा आणि कणाचा पैसा. मग योग्य काय अयोग्याचा त्याग योग्याचा स्वीकार ज्ञानेश्वर महाराजांनी गोड वर्णन केलेलं आहे. तरी तयाची आस्वरात दोषा माझी विराग आणि बाळपणाचा डांगोरा दंभ आहे. आता दंभाचं वर्णन इथं करणारा अधिक विचार आहे त्याचा विचार कधी व्हावं.